हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. 2 महिने पूर्ण होत आले. दादांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. काय 2 महिन्यानंतर दादांना कसं मिस करतात तुम्ही? नक्कीच राज्यभरातील दादांचे चाहते असतील, कष्टकरी असतील, शेतकरी असतील, माझ्या महिला भगिनी असतील, यांना आज दादांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही की ज्या नेत्यानं या महाराष्ट्राकरता 30 ते 35 वर्ष झिजले, या महाराष्ट्राला पुढं कसं नेता येईल हे स्वप्न उराशी बाळगून काम करत राहिले, त्या अजितदादांची आजही दररोज आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि दादांचं पश्चात आज सुनित्रा वहिनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून किंवा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारून काम करत असताना दादांची उणीव ही आम्हाला अधिवेशनाच्या काळामध्ये नक्कीच झालेली आहे की ज्या नेत्यानं पुणे जिल्हा हा माझा पुढे कसा जाईल किंवा पुणे जिल्ह्यात प्रत्येक अधिवेशनामध्ये एक चांगला प्रकल्प कसा आणता येईल हे देखील दादांनी सातत्यानं पाहिलं. माझ्या मावळ तालुक्यात देखील मागच्या 5 अधिवेशनात कुठला ना कुठला चांगला प्रकल्प नक्कीच आम्हाला मिळत होता, परंतु आज प्रत्येक विधिमंडळातल्या सत्तेतील आमदाराला 25 कोटी रुपयाचा निधी दिला, तो आम्हालाही मिळाला. परंतु दुसरे इतर प्रकल्प, त्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या असलेला भंडारा डोंगराचा पायथा या ठिकाणी जवळपास 1200 ते 1400 कोटी रुपयाचा कॉरिडॉर उभा करण्याचं दादांचं स्वप्न होतं, ते मात्र या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण करता आलं नाही. आगामी काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय सुनित्रा वहिनी असतील, ते स्वप्न पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. दादांच्या मृत्यूनंतर आपण पाहिलं तर अनेक व्हिडिओ जे आहेत ते समोर आले. दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र बैठका झाल्या विलिनीकरणासंदर्भात. त्या संदर्भात आपण पाहिलं तर शरद पवारांच्या पक्षाकडून अनेकदा चर्चा झाल्या. त्याला तुमच्या पक्षाकडून मात्र दुजोरा अद्यापही देण्यात आलं नाही. नक्की विलिनीकरण होणार आहे की नाही, कारण की पुन्हा एकदा आता विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. दादांच्या दुर्घटनेनंतरनं आदरणीय पवार साहेबांच्या पक्षातले काही नेते मंडळींनी सांगत होते, आमच्या दादांसोबत चर्चा झाल्या, दोन्ही पक्ष आता आपण एकत्रित पुढं जायचं आहे. परंतु अशा पद्धतीनं आमच्याशी किंवा पक्षातल्या प्रमुख नेत्यांशी दादांनी विस्तृतपणानं कधी चर्चा केलेली नव्हती. परंतु ठीक आहे, दोन्ही पक्ष एकत्रित असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनित्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे. परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका किंवा भावना एकच होती की दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा वहिनी झाल्या पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनित्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती. आणि त्यामध्ये सुनित्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याच्या उपमुख्यमंत्री देखील झालेल्या आहेत. आणि सुनित्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनित्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलिनीकरण करून एकत्रितपणाने पुढं जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल. आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनीच सकारात्मकपणाने पाहिला पाहिजे. आगामी काळामध्ये सुनित्रा वहिनींचं नेतृत्व ज्यांना मान्य नसेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जातील, असं देखील माझं मत आहे. पाहिलं 2 महिन्यानंतर देखील दादांचा अपघात का घात या संदर्भात वारंवार चर्चा द्यायची सुरू आहेत. नक्की काय तुमचं अंदाज आहे की नक्की हा अपघात आहे का घातपात? नाही, विधिमंडळाचं कामकाज संपत असताना अंतिम आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी दादांच्या अपघाताच्या संदर्भात जो काही तपास आजपर्यंत झाला त्याची हितंभूत माहिती महाराष्ट्राच्या जनतेला देखील त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अजूनही तपास पूर्ण झालेला नाही आहे. काही कालावधी तपासाला ज्या एजन्सी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तपास करतायत त्यांना आपण द्यायला पाहिजे. परंतु तपास ज्या दिवशी पूर्ण होईल त्यानंतरनं जर तपासाच्या पुढं आपल्याला शंका उपस्थित होत असेल किंवा काही तपासात लपवण्याचा प्रयत्न करत असेल
असं ज्या वेळेला जाणवेल त्यावेळेला नक्कीच महाराष्ट्राची जनता देखील रस्त्यावरती उतरेल आणि सत्यता काय ती विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि मुख्यमंत्री मोदींनी देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ह्या तपासामध्ये कुठल्याही प्रकारे आम्ही सखोल चौकशी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. या तपासात पूर्णपणे शेवटपर्यंत तपास करू आणि यातली सत्यता महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणू. त्यामुळे मला असं वाटतं की आपण या तपासाला काही कालावधी द्यायला पाहिजे.